जीवनात ही घडी अशीच अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे. अहो अभ्यास चाललाय माझा. अभ्यास? आणि या वेळेला? बाई 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 बाई, शर्थ झाली आहे तुमच्या पुढे. इथला पसारा आवरून गेले, त्याला पुरता अर्धा तास सुद्धा झाला नाही. पसारा? पसारा कुठं आहे? ही एवढीच तर आहे. ही अवघी एवढीच का? मग कोपऱ्यातलं शेल्फ आणून होते इथं, म्हणजे चांगली शोभायला दिवाणखान्याला. अगं 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 हे काय? अगं MA चे विद्यार्थी यायचेत माझे. कळलं. पहिला तास घेणार आहे मी त्यांचा. समजलं. सकाळपासून 10 वेळा ऐकलं. पण मी म्हणते, एका वेळी एक पुस्तक घेऊन अभ्यास करायला काय होतं तुम्हाला? MA चा अभ्यास करायचा म्हणजे हा असा पसारा मांडून बसावं लागतं वाटतं. ते MA झाल्याशिवाय कसं कळणार? नको ते कळायला. रोज उठून मेला तोच वाद. जाऊ दे ग. आता मी पेन्शन घेतलं ना, म्हणजे आपोआप मिटेल हा वाद. कुठं बाहेर जायची तयारी वाटतं. अहो की नाही, जरा कोपऱ्यापर्यंत जाऊन येते. थोडंसं मार्केटिंग करायचं राहिलंय. असं? तुमच्यासाठी सरप्राईज आणणार आहे मी बल्लाळ. बर. एक गंमत आणणार आहे तुमच्यासाठी. काय म्हणून नाही विचारलं? गंमत 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 गंमत. मॅकडुगल काय म्हणतायत हे राजेश्री? बच्चू येईल इतक्यात ऑफिस मधून. तो आला की त्याला म्हणावं आपला चहा करून घे. आणि बब्बड आली की, अहो प्रोफेसर साहेब काय म्हणते मी? मॅकडुगल आला की त्याला चहा करून घ्यायला सांगतो. जळला तुमचा मॅकडुगल. मॅकडुगल नव्हे ग. तो कसला आपला चहा करून घेणार आहे? कोण तो आपला? हा बच्चा. हा. आणि बबडीला म्हणावं मला यायला उशीर झाला तर तेवढा कुकर लावून ठेव. थांब लिहून घेतो. बच्चूला कुकर आणि बबडीला चहा. अहो बच्चाला चहा, बबडीला कुकर. थांब. बच्चूला कुकर खोडून चहा आणि बबडीला कुकर. बाई बाई बरोबर? बाई बाई, त्याच्या सुद्धा नोट्स काढा. वाटलंच तर फाईल घाला एखादी. नाही म्हणजे आता विसरायला नको ग. आता कसं पक्क झालं. अय्या, विसरलेच की मी. बल्लाळ, ऐकलं का गडे? गडे? कोण म्हणाल गडे? प्रियंवदे तू गडे म्हणालीस? इश्य, असं काय ते? अगं तुझ्या या गड्यानं काय पण झटका बसलाय मला. खाडकन एकदम तरुण झाल्यासारखं वाटायला लागलं. मला सुद्धा कालपासून असंच वाटायला लागलंय. काय वाटायला लागलंय? उद्याच्या दिवसाचा कार्यक्रम ठरवायला बसले आणि त्यावेळच्या गोड गोड आठवणी दाटून आल्या माझ्या अंतःकरणात. दिवसभर कशी हुरहुर लागली होती माझ्या अंतःकरणाला. मग आता ठीक आहे ना? काय अंतःकरण? असेच आहात तुम्ही. तुम्हाला कसलं कौतुकच नाही. काही कौतुकानं सांगायला गेलं की बरं बाई, अगदी कौतुकानं ऐकून घेतो. हा सांग. मला नका विचार. आता चुकलो म्हटलं ना तर प्रत्येक वेळी बेटा नाकच घासायला पाहिजे. तेही बेटा झिजून गेलंय तुझ्या पुढं घासून घासून गेल्या 25 वर्षात. चल, हवं तर चाचपून पहा. चाटळपणा करू नका. बरं काय म्हणत होतीस तू? मी असं ठरवलंय, उद्याचा दिवस आपण दोघांनी कुठेतरी दूर दूर जाऊन अगदी वेगळ्या रीतीने घालवायचा. मला असं वाटतं आपण दोघांनी खंडाळ्याला जावं. खंडाळ्याला? या पावसाच्या दिवसात? हो. कशी काय वाटते तुम्हाला माझी आयडिया? नाही, आयडिया तशी उत्तम आणि चांगलीच आहे ग. पण अगदी उद्याच आपण दोघांनी आणि दूर दूर म्हणजे खंडाळ्यालाच जायला पाहिजे का? म्हणजे काय, उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही का? उद्या लग्नाचा? आणि आपल्या नाही तर काय, लोकांच्या. पण आपल्या लग्नाचा वाढदिवस पुन्हा उद्या कसा येईल? म्हणजे मग गेल्या महिन्यामध्ये सिंहगडावर जाऊन साजरं केलं होतं ते काय होतं का? ती तानाजीची पुण्यतिथी होती. अहो तो काही आपल्या लग्नाचा वाढदिवस नव्हता. मग मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून 26 वर्षापूर्वी सिंहगडावर आपण प्रीतीच्या आणाभाका नाही का घेतल्या, त्याचा वाढदिवस होता तो. असं तो दिवस तुम्ही इतक्यात विसरला? अच्छा, काय विषाद आहे तो दिवस विसरेन मी?
अंधारात गड उतरताना असा पाय मुरगळला होता माझा. आणि मी नव्हते वाटत पडले. 15 दिवस साधं चालता सुद्धा येत नव्हतं मला. हो ना, म्हणून तर आपल्या प्रेम प्रकरणाचा तुमच्या घरामध्ये स्फोट झाला. हो ना. अरे राम राम राम. काय ती भांडणं, काय ती रडारडी, काय ती आरडाओरडी. तुझा बाप मला पोलिसाच्या ताब्यात द्यायला निघाला. आता बेड्या ठोकीन, काळ्या पाण्यावर पाठवीन असं म्हणाला होता, आठवतंय? पण त्याच पप्पानी तुम्हाला पहिल्या दिवाळसणाला हिऱ्याची अंगठी दिली होती. तेच मला थोडस. पण बाबाजीने आपला शब्द खरा केला. म्हणजे तशा नाही अशा बेड्यात ठोकल्या. तर आता म्हणाल तर काय झालं. पण त्यावेळची पत्र आठवाय काय तर म्हणे पंख लावून उडत उडत. जाऊ द्या जाऊ द्या, 25 वर्ष झाली त्या गाढवपणाला. थट्टा पुरे हा बल्ला. प्रेम बद्दल थट्टा नव्हे. 25शीतला प्रेमाची लज्जत 50शी मध्ये कशी आहे. तो खेळ संपला, ती गंमत आटोपली. यौवनाचे सगळे राग रंग आपण मनमुरात लुटले नाहीत. लुटले, अगदी आकंठ भोगले. खुश आहोत, तृप्त आहोत. आता एकदा पोटभर जेवून उठल्यावर यायचे तुमचे MA चे विद्यार्थी, त्यांच्या पुढे द्या हे नाही. व्याख्यान. पण म्हणजे माझ्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये मी तसूभरही बदल करून देणार नाही. साफ सांगून ठेवते. बरं बुवा, आमची शरण चिठ्ठी. अगो बाई तू का उभी आहेस बाहेर. आई तू अजून घरीच. काय ग तुझं हे येणं. केव्हाची वाट बघत होते मी तुझी. अगं कॉलेज मधली लेक्चर्स संपेनात लवकर. मग मी तरी काय करणार. कोण आलं. ही तुमची लाडकी लेक. हा हा हा, बब्बटराव. हा असो काय बाबा. पण आई तू अजून घरी कशी. घरी कशी म्हणजे. नाही म्हणजे रोज या वेळेला तू घरी नसतेस ना, म्हणून विचारलं. रोज या वेळेला मी घरी नसते. रोज या वेळेला मी घरी नसते काय हो. शरीरानं तुझा संचार कुठेही असला तरी मनानं तू घरीच असतेस. अगं तसं नाही ग. म्हणजे कुठं क्लबात, नाहीतर मंडळात, नाहीतर मंडळात. पाहिलंयस तू. जाते मी कधी त्या तसल्या बायकांच्या. तिथेही भांडण झालं वाटतं. भांडण म्हणजे नाही म्हणजे भांडखोरच बायका ग. क्लबातल्या म्हणतोय मी. बाबा काय ग पोरी. माझ्याकडे कोणी आलं होतं का. तुझ्याकडं म्हणजे तुला भेटायला. हो. कोणी यायचं होतं का. नाही यायचं नव्हतं कोणी. कोणी मैत्रीण वगैरे यायची होती का तुझी. अगं नाही ग. मैत्रीण म्हणजे हो हो मैत्रीण यायची होती. आई मी आता जरा इकडे जाणार आहे, म्हणजे फिरायला जाणार आहे जरा. अगं मग माझ्या बरोबरच चल. येतेस. थोडस मार्केटिंग करून येऊ. नको. अगं अभ्यासानं इतका कंटाळा आलाय ना, मी वर जाऊन पडते जराशी. पण आई तू जाऊन येतेस ना. ठीक आहे निघालेच की मी. अगं चल येत असलीस तर. फार लांब नाही जायचं. इथेच कोपऱ्यापर्यंत जाऊन येऊ. तेवढंच तुला पाय मोकळे केल्यासारखं वाटेल. नको बाई. अगं इतकं डोकं दुखतंय ना माझा अभ्यास करून. मी जरा वर पडतेच कशी. अशी वागते ही. काय समजायचं माणसानं. बोलात बोल नाही, कृतीत मेळ नाही. आणि तुमचं घरात काडीचं लक्ष नाही. लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं. अहो आपली मुलं कुठं जातात, काय करतात, कुणाच्यात वावरतात यावर लक्ष नको द्यायला. मुलांना मुळी तुमचा धाकच नाही. आमच्या पप्पाने नुसती हाक मारली तरी चळाचळा कापत होतो आम्ही. असं वाटत नाही तुझ्याकडे बघून. काय म्हणालात. नाही म्हणजे त्या कडेकोट तटबंदीतून सुद्धा तू त्या जमदग्नीच्या हातावर तुरी दिल्यासच ना. हेच रोज पडवत जा पोरांना. चांगली फूस देत जा अशी. तू जातेस ना ती गंमत आणायला. जाते पण जन्माची गंमत केली ना या पोरांनी म्हणजे मग तुमचे डोळे उघडतील. आई गेली बाबा. तुझा काय तर्क आहे.
अनुमान शास्त्राप्रमाणे ज्या अर्थी ती अजून आलेली नाही असं काय करता बाबा? म्हणजे कमाल झाले बुवा. म्हणजे काय करायचं ते तुम्ही मंडळी करता आणि बिचाऱ्या बाबाला का टाचणं टोचता उगाचच. मी काय केलं बाबा? तू काही सुद्धा केलं नाहीस. तू काही सुद्धा केलं नाहीस. नाही हो. मग आमचे शब्द परत. बाबा काय ग पोरे? म्हणजे बाबडे बाबडे, अगं तुझ्याकडे तो हा येऊन गेला. हा आला होता? कोण आला होता? कधी आला होता? कधी म्हणजे आताच, म्हणजे मगाशीच येऊन गेला. पण नाव मात्र विचारायचं विसरलो बुवा. पण मग कसा होता तो ते तरी सांगा. आता कसा म्हणजे तरुण तर होतात. उंच गोरा पान. उंच म्हणजे किती आणि धबधबीत गोरा पान. नाकेला शिवाय डोळे पाणीदार ग. अंगात स्पोर्टिंग कोट होता का त्याच्या? बस 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 बस, कसं बोललीस? आणि गळ्याला ठिपक्यांचा निळा स्कार. निळा म्हणतेस का? म्हणजे निळसर असावा पण ठिपके मात्र दिसत होते त्यावर. मग तोच तो बाजा चाला होता. बाजा? काय म्हणत होता बाजा? नाही म्हणत काय नव्हता. म्हणजे तो बोलला नाही तुमच्याशी? एका अक्षरानेही बोलला नाही. म्हणजे अगं म्हणजे काय करतेस? अशी बघतेस काय माझ्याकडं? तो आलाच नाही तर बोलेल कसा माझ्याशी? म्हणजे तो आलाच नव्हता? कोणी आलं नाही आणि कोणी गेलं नाही. पण बाबा कशी सापडली एक मुलगी? माझ्यापासून लपवून ठेवायला बघतेस नाही का? बरं बघून घेईन मी. काय बघायचं ते सगळं नंतर, आधी तिकडे चल. काय ग, तुम्ही तरुण मुलं मुली आई बापांना बावळट समजून त्यांना बनवायला बघता नाही का? नाही हो बाबा. नाही काय? आधी खाली बैस खाली. असं आता मला सांग, हा उंच गोरापान नाकेला आहे कोण प्राणी? प्राणी काय म्हणतो त्याला? बरोबर, प्राणी नाही, माणूस. नाव काय त्याचं? बाजा. बाजा? बाजा म्हणजे बाजाच म्हणते मी त्याला. अगं म्हणजे त्याचं संपूर्ण नाव काय? संपूर्ण नाव ठाऊक नाही. हे बघ माझं कसं, हे बघ बल्लाळ मार्तंड गुप्ते, किंवा आपल्या बच्चाचं कसं बच्चाजी बल्लाळ गुप्ते, तसा हा बाजा कोण? बाजी प्रभू देशपांडे, बाजी पासलकर का बजाजी निंबाळकर? बाबा मला वाटतं गोरे आडनाव आहे त्याचं. वाटतच का? नक्की ठाऊक नाही. गोरे म्हणजे चित्पावन ब्राह्मण. पण जिमखान्यावर की नाही सगळे त्याला बाजाच म्हणतात. असं जिमखान्यावर भेटला काय तुला हा? काय करतात हे बजाजी? बॅडमिंटन इतकं सुंदर खेळतो बाजा. खेळतो काय विचारलं नाही मी, करतो काय? उद्योग धंदा व्यवसाय वगैरे तेही ठाऊक नाही. बरं शिकलेत काय राजेश्री? तो फार हुशार आहे बाबा. नाही ते उघडच आहे. तुझ्या आईचा खडा पहारा चुकवून त्यानं आमच्या अंतःपुरावर स्वारी केली, यातच त्याची सगळी हुशारी प्रगट झाली. पण मी विचारतोय त्याचा शाळा कॉलेजातलं शिक्षण काय झालंय? म्हणजे 4वी 5वी? बाबा बर काही घरदार आई बापाचा काही ठावा ठिकाणा? ते सांगितलं नाही त्याने अजून मला. छे 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 छे, हद्द झाली तुझ्या पुढं. अगं त्यानं सांगितलं नाही म्हणून तुला कधी विचारावं असं वाटलं नाही का? आता भेटला की विचारीन. जवळच राहतो तो. म्हणजे घरी गेली होतीस त्याच्या? घरी नाही गेले पण लांबून पाहिलंय. कोपऱ्यावरची ती कोळशाची वखार नाहीये का? कोळशाचे वखार? म्हणजे वखारीचे मालक ते निळूभाऊ गोरे, त्यांचा हा कोण? काय की, पण कधी कधी वखारीवर बसलेला दिसतो बाजा. वखारीवर बसलेला? कठीण आहे पोरी, कठीण आहे. पण तो स्वभावानं खूप चांगला आहे. तुम्हाला तो नक्की आवडेल. अगं पण तुझ्या आईचा काही विचार घेतलायस का तू? बाबा तुला विदेशी खेळ यावेत म्हणून तिनं तुला जिमखान्यावर पाठवली आणि तिथं तुझे हे खेळ चालले होते? नाही बाबा, आमचं प्रेम काही इतरांच्या सारखं नाहीये. मग अगदी वेगळं आहे. वेगळं आहे का? फार फार निराळं आहे. म्हणजे नक्की कसं आहे? म्हणजे की नाही अगदी असं उच्च आहे. फार फार उदात्त आहे. बर. आणि विधात्यानं आम्हाला एकमेकांच्या साठी जन्माला घातलंय.
असा आम्हाला साक्षात्कार झालाय. अरे वा, छानच गाठ बसलीये की नाही बाबा? आम्ही दोघं एकमेकांच्या आत्म्यावर प्रेम करतो. नाही ते ठीक आहे, पण माझ्या टायवर कशाला? माझ्यासाठी वाटेल तो त्याग करायला तयार आहे बाजा. असं का? हो, माझ्याशी लग्न झालं नाही तर जीव देईन म्हणाला. इथपर्यंत मजल गेली का त्याची? तुम्हाला सांगायलाच येणार होता तो आज आपल्या घरी. काय सांगायला? नाही म्हणजे मी म्हंटल त्याला की निदान लग्नाच्या पूर्वी कमीत कमी बाबांना तरी सांगायला पाहिजे. ते मुळीच रागवणार नाहीत. लग्नाच्या पूर्वी म्हणजे? तुम्ही रागावू नका बाबा, तुम्ही मला क्षमा केलीच पाहिजे. अगं पण कार्टे लग्न कधी आहे? उद्या. उद्या? बापडे बापडे, उद्या तू लग्न करणार आहे? असं तुम्ही रागावू नका हो. तुम्हीच मला तोडून टाकलं तर मी कुणाकडे पाहू? तुझी आई तुला आता फाशी देणार बाबा. त्या चोराला हत्तीच्या पायी तुडवणार बाबा. आणि हात पाय काढून डोळे काढून तुझ्या बापाची ती गाढवावरून गावभर धिंड काढणार. तुम्ही असं घाबरवून टाकू नका हो मला. बाबा तुम्ही सांगा ना आईला समजावून. काय झालं? तुला कळायची नाही ती गंमत. 25 वर्ष हिस्ट्री रिपीट्स, पुन्हा एकदा तोच इतिहास. मैं ध्यान देना चाहता हूं बच्चों की तरफ, क्योंकि बच्चा जो है वो कल का फ्यूचर है. अगर उसको आज हम ठीक से संभालेंगे, वो अपने पैरों पे खड़ा हो जाए, तो फिर उसको जब वो जवान हो, जब बड़ा हो, तो उस वक्त उसके लिए कुछ करने की जरूरत नहीं है. Presenting perhaps the world's largest collection of fabrics for trousers. So much more for the complete man. Raymond. Fine fabric since 1925. हा आला दादा. या बच्चाजी बल्लाळ, ऑफिस मधून तुम्ही सुद्धा वेळेवर आला, पण आमच्या एमएच्या विद्यार्थ्यांचा काही अजून पत्ता नाही. सुखासुखी सुस्कारे टाकायला काय झालं तुला? जेव्हा बघावं तेव्हा दादाचा आपला लांब चेहरा. तुम्हा लोकांना काय कल्पना आहे? असंच आहे ते? काय असत आहे? बूट घट्ट होतोय वाटतं पायाला. ते बच्चा, अरे तुझ्या पायाच्या मापाचा बूट सुद्धा तुला निवडता येऊ नये ना. बूट काय, नोकरी काय, आयुष्य काय, कशात काही अर्थ नाही. काही बिनसलं वाटतं. बिनसलं म्हणजे? तसं काय बिनसणार आहे म्हणा कोणाचं या वर्ल्ड मध्ये. पण खरं सांगू का बाबा, कोणाचा शिष्टपणा म्हणून आपल्याला बिलकुल खपत नाही. अय्या, कोणी केला शिष्टपणा? अहो फर्स्ट क्लास BA झाली म्हणून काय रस्त्यावर मिजाज चालेल की काय? आम्ही कधी कॉलेजात गेलोच नव्हतो का? अरे पण कोणाबद्दल बोलतोय? एवढी ग्रॅज्युएट झालेली बाई बाबा, तिथे सुद्धा मॅनर्स नाहीत, एटिकेट्स नाहीत. काय जाळायची ती डिग्री? अरे सांगशील का तू कोणाबद्दल? खरं सांगू का बाबा, या मूर्ख आणि मस्तवाल बायकांचा या जगात इतका सुळसुळाट झालाय ना. त्याला आपला काय इलाज आहे बच्चूराव? परमेश्वरी लीलाच तशी आगाध आहे. एकदा असा संताप येतो, वाटतं की उठावं आणि सरळ हिमालयात चालतं व्हावं. पण या मूर्ख मुलींचं मुखावलोकन देखील नको. बच्चाजी बल्ला, आता एकदा लग्नाचं घ्या जरा मनावर. काय म्हणाला? लग्न? एका स्त्रीशी लग्न? हो, म्हणजे अनुमान शास्त्राप्रमाणे ज्या अर्थी पुरुषानं पुरुषाशी लग्न करण्याची रीत नाही, त्या अर्थी लग्न हे तुला एखाद्या स्त्रीशीच केलं पाहिजे. थट्टा करू नका बाबा. माझ्या अंतःकरणाची अशी राख रांगोळी झाली असताना तुम्ही लोक मला पुन्हा लग्नाच्या फंदात पडता. अरे पण तुझं हे प्रेमभंगाचं सूतक संपायचं तरी केव्हा? ते आता माझ्या बरोबरच संपायचं. डोंट बी सिली. हे बघ, डॉक्टर प्रधानांचा पुन्हा निरोप आलाय आपल्या मुलीबद्दल. खरंच दादा, इतकी छान आहे ना प्रधानांची मंदा. तू पहा तरी तिला एकदा. पाहू म्हणजे एवढं सगळं झाल्यावरही पुन्हा पाहू? माझ्या कोमल भावनांची धडधडती चिता अशी हो बच्चाजी बल्ला, 3 वेळा
3 वेळा तुमच्या कोमल भावनांच्या चिता पेटलेल्या पाहिल्यात आम्ही. अरे घरातल्या वडील मंडळींनी तुमच्या कोमल भावनांचं श्राद्ध किती वेळा घालायचं ते तरी सांगा एकदा. दिव्य प्रेमाची तुम्ही लोक अशी थट्टा करता, पण इश्काचा जहरी प्याला नशिबाला ज्याच्या आला हा असा. कोण तू? तुम्ही पुन्हा इथे? या तुमचीच वाट बघत होतो. म्हणलं एमएच्या तासाची तुम्हा लोकांना आठवण आहे की नाही? ये ग सुशील, तू म्हणजे अगदी उमराचं फुल झालीस हं अलीकडे. दमले बाई मी. का ग बाई? अगं धावाधाव तरी कुठे कुठे करायची. म्हणजे जिमखान्यावर मॅचेस, गावात साक्षरता प्रसाराचा वर्ग, महिला मंडळात नाटकाची तालीम, शिवाय पप्पांच्या निवडणुकीची सभा. बाई बाई बाई, तू अगदी मोठी पुढारी होणार आहे तुझ्या वडिलांच्या सारखी. असं सारीच जण म्हणायला लागलीत बाई. नाही म्हणजे गप्पा पुरेत. बापडे बच्च्यासाठी चहा ठेव बघू. बरं. बाबा ते 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 हा ते सगळं नंतर. ड्युटी फर्स्ट, ड्युटी फर्स्ट. नाव टू बिझनेस. म्हणजे कॅटलॉग कुठे गेला? सर हा इथेच आहे की. मग आधी सांगायला काय झालं होतं? इथंच आहे म्हणे. तुम्ही? सुशील तुळजापूरकर. नाही ते ठीक आहे, मला पहिल्यांदा कॅटलॉग बघू द्या. येस, तुम्ही सुशील तुळजापूरकर. यंदाच तुम्ही BA झालात. हो, फर्स्ट क्लास मध्ये. नाही ते ठीक आहे, ऑफिशियल इन्फॉर्मेशन मारायचे तेव्हा नुसतं BS पुरे. हा कोण? हा सोलापूरचा एक विद्यार्थी यायचा आहे वाटतं. मला वाटलं यंदा ज्युनियर MA ला तुम्ही एकटाच आहात म्हणून. मग कुठे आहेत हे ग्रस्त? पत्ता काय या ग्रस्तांचा? अय्या मला काय माहित. हो तुम्हाला काय माहित नाही का? छे 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 छे, काय करावं या विद्यार्थ्यांना. सर हा आज तास नाही घेतला तर नाही का चालायचं? का? तसं नव्हे, माझा मूडच गेलाय सगळा. मूडच गेलाय म्हणजे? साधी बस मधून जायची शुल्लक गोष्ट, पण केवढी गर्दी जमवली त्यांनी रस्त्यावर. त्यांनी? हा म्हणजे आमच्या बच्चानं. अहो तो साधं बोलायला लागला तरी रस्त्यावर गर्दी जमते. भांडले वाटतं राजेश्री तुमच्याशी? भांडले? अहो मारायला उठले. हा त्या कंडक्टरला. हा असं म्हणजे मगाशी स्वारी तणतणत घरी आली ती तुमच्याशी झगडा करून वाटतं. काय भानगड झाले? 4 चौघात मला बोलले. म्हणाले तुम्हा शिकलेल्या मुलींना समान हक्कासाठी भांडायला पाहिजे, पण बस स्टॉप वर रांगेत उभा राहायला नको. त्याचा असा मी सोलापूरकर. तुळजापूरकर. तेच हो तुळजापूरकर. हा मुलगा तसा अंतःकरणाने सरळ आहे, पण ते मागचं प्रकरण झाल्यापासून कधी कधी बिथरल्यासारखी करते स्वारी. अय्या प्रकरण म्हणजे तुम्हाला माहिती नाही? अहो गावभर जाहिराती लागले. एक पारशी मुलगी, बर, याला कुठं म्हणे व्हायलिनच्या क्लासमध्ये भेटली. आता ही मुलगी काय याला दाद देणार आहे? अगो बाई, म्हणजे प्रेमभंग. आता प्रत्येक वेळी तरी प्रेमभंग कसा म्हणायचा? झुलवलं तिनं काही दिवस आणि दिला शेवटी गुंगार. चुकचुक काय करताय? नेहमीचाच प्रकार आहे हा. प्रेम करायचा या तरुण पोरांनी आणि त्यांची जखमी हृदय सांभाळायची घरातल्या वडील मंडळीने. आहे की नाही छळ? अशाच असतात त्या मुली. तेव्हापासून बाई दिसली की पिसाळल्यासारखा वागतो. अय्या म्हणजे न्यूरोसिसचीच केस ही. केस कसली आली आहे बोडख्याची? उपवधू झाल्याची लक्षणं आहेत ही. पण घरात कुणी लग्नाचा विषय काढायची सोय नाही. म्हणूनच सांगते, न्यूरोसिसचीच केस ही. फ्रॉइडनं चक्क म्हटलंय. फ्रॉइडवर तुमची भक्ती नाही का? मी सुट्टीत थोडा मानसोपचाराचा अभ्यास केलाय सर. काय केलाय? आमच्या गल्लीतल्या एका पेन्शनर म्हाताऱ्याला मी ट्रीटमेंट दिल्यापासून त्याचा सगळा पागलपणा गेला. आता कथा कीर्तनाला जायला लागलाय तो. दॅट्स फाईन, दॅट्स व्हेरी फाईन. तर यंदा मला वाटतं प्रोफेसर बल्लाळ मार्तंड गुप्ते हे आत्ता उगवले. याच देहाला बल्लाळ मार्तंड गुप्ते असं म्हणतात. हे घ्या. मला? हो तुम्हालाच घ्या. अरे वा, ओमेगा आहे. हो पण पहा 7:15 वाजलेत. 7:15 म्हण.
ही काय यायची वेळ झाली? नाही नाही सर, आय एम सॉरी, टू बी प्रिसाईज 7:10 झालेले आहेत. असतील, पण ही काय यायची वेळ झाली? नाही पण 7च्या अगोदर येऊ शकणार नाही असं कळवलं होतं मी. नॉनसेन्स. व्हॉट द हेल डू यू मीन? येऊ शकणार नाही म्हणजे? नाही. तुमच्या लहरीला लागेल तेव्हा तुम्ही येणार की काय? नाही, तसं- नो. आय वोंट अलाव दिस. यू कांट डिक्टेट टू मी. अहो पण खरोखरच कामं होती मला. कामं होती म्हणे, कामं होती. हो. दॅट वोंट डू. नाही पण सगळ्यांनाच कामं असतात. हो. आणि आम्ही काय इथे शब्दकोडी सोडत बसतो? नाही तसं नाही सर. या मी सोलापूरकर. तुळजापूरकर. तेच हो, तुळजापूरकर. या सुद्धा वेळेवर आलेत. अरे वा. तरी फर्स्ट क्लास BA. काय सांगताय? आणि तुम्ही मला सांगताय की नाही चुकलं असेल माझं सर, आय एम सॉरी. दॅट्स राईट. नुसत्या टर्म्स भरायला हव्या असतात या लोकांना. अभ्यास करत नाहीत, परीक्षेला ड्रॉप घेतात. अहो तसं नाही सर, पण माझं तुम्ही त्यातले नसाल. पण पुष्कळ विद्यार्थी असे भेटतात की नाही? भेटतात ना. हे काय, ही पुस्तकं कसली? कॉलेजच्या लायब्ररीतली वाटतं. नाही. आणि हेड ऑफ द डिपार्टमेंटला विचारण्याची काही पद्धत? अहो सर, हे पण अहो सर. हो काय? अहो या चोपड्या कसल्या? चोपड्या दुकानावरच्या आहेत त्या. अहो मग त्या इथं कशाला आणल्यात? नाही द्यायच्या होत्या एकीकडे. वडील म्हणाले की जाता जाता. एका कामात 10 काम. एमएचा अभ्यास म्हणजे तुम्हाला काय चेष्टा वाटली? हा हो काय? फावल्या वेळात हाही व्यापार करता वाटतं. ते सर जरा खाजगी आहे. खाजगी आहे? हा असला खाजगी कारभार सुद्धा तुम्हाला वडिलांनीच सांगितला होता वाटतं? नाही तसं नाही सर, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझ्या बरोबर लक्षात आलंय. ही असली खाजगी कामं खोळंबली असताना तुम्हाला एमएच्या तासाची कुठून आठवण राहणार? नाही सर. आलात हेच नशीब. अहो पण सर. बसा. हो. हे घ्या. ईश. तुम्हाला कशाला नाही का? तुळजापूरहून केव्हा आलात? तुळजापूरहून? अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सर मी तुळजापूरकर. तुम्ही आला असाल हो, पण हे कधी आले? का युनिव्हर्सिटीला फसवायला तुळजापूरचा पत्ता दिला होता? अहो मी तुळजापूरला कधीच नव्हतो सर. तुम्ही तुळजापूरला कधीच नव्हता? नाही सर तुमचा काहीतरी घोटाळा झालाय. घोटाळा? हाऊ कॅन इट बी? थांबा बघू द्या. येस तुळजापूर नाही, सोलापूर. तुम्ही नाही, हे सोलापूरहून केव्हा आलात? सोलापूरहून? अहो सोलापूरचा आणि माझा काहीच संबंध नाहीये. सोलापूरचा आणि तुमचा काहीच संबंध नाहीये? नाही हो सर. अहो मी इथलाच आहे. तुम्ही एमएच्या तासासाठी तरी आलायत ना? भलतच काय सर. अहो मी सगळं BA देखील झालेलो आहे. आणि आधी सांगायला काय झालं होतं? आय एम सॉरी सर, चुकलं असेल माझं. पण तुम्ही मला पुरतं बोलून सुद्धा दिलं नाही. असं म्हणता? हो. लवकर बोला. मी भेटायला आलोय. भेटायला आलात? मला भेटायला? हो. लवकर भेटा. नाही तुम्हाला नाही, मी रतनला भेटायला आलोय. रतन? कोण रतन? तुमची रतन. आमची रतन? आमची कुठली आली रतन? काय हो? अय्या मला काय माहित. हो तुम्हाला काय माहित नाही का? हे बघा, या घरात रतन बितन कुणी नाही, कुणी नाही. अहो पण असं कसं होईल? असं कसं होईल म्हणजे? माझ्या घरातल्या माणसांची मलाच माहिती नाही म्हणतात की काय? नाही आहे, पण माझी खात्री होती की पुन्हा आपलं तेच. आता मी निक्षून सांगतोय, या घरात रतन बितन कुणी नाही, तरी आपलं पुन्हा चालूच आहे. आय एम सॉरी सर, मी जातो. पण हो खाजगी कारभार इकडे या. काय तुमचं हे खाजगी इथंच राहिलं की का? हे तुमचं खाजगी त्या रतनसाठी वाटतं. हो. या घरात रतन बितन कोणी नाही, पण तरी घरात रतन बितन कसं होईल? पण मला तिने खाजगी कारभार इकडे. काय नाही असे धावत येऊ नका. या घरात रतन बितन कुणीही नाही. पण आपली एक तुम्हाला पीस ऑफ इन्फॉर्मेशन सांगतो. पीस ऑफ इन्फॉर्मेशन? त्या 3ऱ्या गल्लीत एक गुप्ते वकील राहतात. गुप्ते वकील? हा, त्यांच्याकडे करा चौकशी. पण प्रोफेसर आहेत असं म्हणाली ती. प्रोफेसर आहेत असं म्हणाली होती? बरोबर आहे. मग तिने तुम्हाला बनवलंच. नाही पण तशी चांगली आहे ती. हो ना, मग चांगलंच बनवलं तिने. नाही असं कसं? या घरात रतन बितन कुणी नाही म्हणून. नाही इथं कुणी नाही राहत. काय हे बावळट तरुण
प्रेम करतात पण नीट पत्ते सुद्धा विचारत नाहीत. तर यंदा एमएच्या तासाला मला वाटतं हा बबडीला भेटायला तर आले नव्हते ना ते गृहस्थ? बबडीला भेटायला कुठले येतात ते गृहस्थ? पण असं कशावरून वाटलं तुम्हाला? नाही सहजच. हा काय हरकत नाही. पण काय हो, बबडीचं नाव रत्ना आहे ना? पण रतन म्हणाला तो. मग रत्नाचं रतन केलं असेल त्याने. रत्नाचं रतन म्हणजे असं वाटतं तुम्हाला? शक्य आहे. अहो पण या लाडक्या नावाचा आम्हाला कसा बोध व्हायचा? पण का हो, मगाशी आलेला तो इसम उंच गोरा पान नाकेला होता का? ईश, मला काय विचारता, तुम्ही पाहिलाच आहे की त्याला? नाही, पण तुमचा काय अंदाज आहे? अंदाज कशाला हवाय? उंच आणि गोरा तर दिसतच होता. आणि अंगात स्पोर्टिंग कोट आणि गळ्याला ठिपक्यांचा निळा स्कार्फ. बस 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 घोटाळा झाला, घोटाळा झाला. अहो अहो बाजा. ईश, अहो बाजा काय? तर काय शिंची कटकट आहे, नीट नावं सुद्धा सांगत नाहीत. अहो बाजा. अहो तुम्ही नाही, हो तुम्ही नाही, तुमच्या पुढे जे ग्रस्त चाललेत ते हाका मारा, हाका मारा. ओ राजा. अहो राजा नाही हो, बाजा बाजा. ओ गजा. अहो गजा नाही हो, बाजा बाजा. ओ राजा. ओ गजा. अहो राजा म्हणतोय, गजा म्हणतोय, पण बाजा काही म्हणत नाहीये. गेलेच वाटतं ते गृहस्थ. तर काय हो, अगं बबडे तुझा बाजा. बाजा? हो ना. अगं बाजा? हो बाजा आला होता. हो ना. आणि मग आला आणि लगेच गेला. अगं कोपऱ्यापर्यंत सुद्धा गेला नसेल. जा जा पळ लवकर. आणि पण मग लगेच कसं काय गेला तो? आता मी अगं त्याला ओळखलाच नाही तो बाजा आहे म्हणून. मी आपला माझा विद्यार्थी समजून त्याला यथेच्छ ताणत होतो. आणि म्हणून तुम्ही त्याला तसा पिटाळलात ना? म्हणजे बबडे. तुम्ही अगदी असे आहात की नाही बाबा. अगं बबडे बबडे, अगं काय दिलंस हे माझ्या हातात? Two thumbs up. छोड़, तू छोड़. छोड़ दे, तू छोड़. जीते वही taste the thunder. Thumbs up, taste the thunder. कलागुणांनी समृद्ध असलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांसाठी एक नवीन चॅनल उघडतोय ही अत्यंत स्तुत्य आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि या चॅनलचं नाव आहे तारा. त्यामुळे महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांसाठी करमणुकीचं एक नवीन दालन उघडलं जाणार आहे. माझ्यातर्फे या नवीन चॅनलला शुभेच्छा. कोणी आरडाओरडा केला? पुन्हा तुम्ही? हा? अहो मी नाही. मी नाही काय? मी नाही काय? लोकांचं घर म्हणजे काय बस स्टॉप वाटला तुम्हाला? हो पण मी एक शब्द बोलू नका. पुरता ओळखू नये तुम्हा बायकांना. बच्चूराव, तुम्ही कडे मगाशी बस स्टॉप वर उगीच गैरसमज करून घेतला. काय म्हणाला? नाही म्हटलं, बस स्टॉप वर तुम्ही उगीच गैरसमज करून घेतला. गैरसमज? तो कसा काय? तुम्ही इतकं रागवायलाच नको होतं. रागवायला नको होतं काय? नाही म्हणजे माझं चुकलं असेल थोडस. म्हणजे त्याचं काय आहे की माझा राग हा तत्वाबद्दल असतो. आय एम की नाही सो सॉरी. जाऊ द्या हो, आता माझ्या मनात त्याचं काही सुद्धा उरलं नाही. पण माझ्याकडून तुमचा अपमान झालाच थोडासा. असो 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 राहिलं. मी तुम्हाला चार चौघात हवं ते बोलले. जंगली म्हणाले, ब्रूट म्हणाले, बावळट म्हणाले. जाऊ द्या हो, त्याचं काय तुम्ही एवढं घेऊन बसलाय? म्हणजे माणूस एकदा का एक्साइट झाला ना की जातात तोंडून कमी जास्त शब्द. तसं पाहिलं तर मी काय तुमचा कमी अपमान केलाय का? तुम्ही?
माझा मान. हो, अय्या अय्या त्यात अय्या काय? अहो मी काय काय बोललो ते आठवून पहा एकदा. पण तुम्ही तर तत्वासाठी वाद करत होतात. हो पण म्हणून काय माणसानं शिवीगाळ करायची का? भलतच काहीतरी. तुमच्यासारख्या कलावंतांना मुळी शिवी देताच येत नाही. कलावंतांना? हा हा म्हणजे तुम्ही आमच्या त्या याच्याबद्दल बोलताय वाटतं. कशाबद्दल? अहो काय? अहो व्हायलीन. कलावंतांचं मन किती कोमल असतं. ते काही नाही, तुम्ही मला क्षमा केलीच पाहिजे. क्षमा विमा राहू द्या. तुम्हाला क्षमा करायच्या आधी मला तुमच्या पुढे शेकडो लोटांगणे घालावी लागतील. अरे वा तुझी वाटतं. नाही तुमची वाटतं. पण काय हो तुम्हाला आमच्या त्या ह्याच्याबद्दल कोणी सांगितलं? कशाबद्दल? व्हायलिन? ईश सांगायला कशाला हवंय? खूप लोकांच्याकडून ऐकलंय मी. कशा काय या बातम्या लोकांपर्यंत जाऊन पोचतात. म्हणजे खरीच कधी मध्ये मी बसतो व्हायलिन वाजवत. लेखाचं रस्त्यावर उभं राहून ऐकतात की काय? जस्ट अ मिनिट बघून येतो. अहो ऐकलं असेल तर त्याच्यात नवल कसलं आलंय? अहो असं कसं? छे 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 चहासाठी ठेवलेल्या दुधाचा उकळून उकळून खवा झाला. कशी काय ही मुलगी आपला संसार करणार आहे देव जाणे. ईश चहाचं काय एवढं. बरं आहे सर, येऊ मी आता? हो झाला एवढा अभ्यास पुरे झाला. असू नका, उद्यापासून रेग्युलरली सुरुवात करणार आहे मी. बच्चूराव बाय. थांबा ना, म्हणजे आपण दोघं एकत्रच जाऊ की? ईश पण मी बॉसने जाईन ना. ते ठीक आहे, बस स्टॉप पर्यंत मी तुम्हाला सोडीन आणि मग मी जाईन पुढे. पण कशाला उगाच तुम्हाला त्रास? हो त्रास काय आलाय त्यात? एवढी कटसी दाखवायला नको का? जस्ट अ मिनिट. रेनकोट घेऊन येतो मी. तू माझे आणि तुझा मी. चमत्कारच झाला म्हणायचा. चमत्कार नव्हे, ही आमची ट्रीटमेंट. बरं का सर? पण सांभाळा बरं, नाहीतर डॉक्टरच्याच गळ्यात यायची ही ट्रीटमेंट. अगो बाई, पप्पांची गाडी. बरं आहे सर, येऊ मी आता? अहो पण आता तुम्ही बच्चाला सांगा मी गेले म्हणून. अनायसे लिफ्ट मिळत असताना बस साठी कोणी रखडत बसावं. बाय. हा हे काय गेल्या या? हो बस चुकली तुमची बच्चूराव. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? काय हो, तो कोळसेवाला कशाला आला होता मगाशी? अगं कुणाला म्हणतेस कोळसेवाला? अगं आपला बच्चा गेला आता बच्चाला का ओळखत नाही? त्या निळूभाऊ गोऱ्यांचा पोरगा आपल्या घरातून बाहेर पडताना बघितला मी त्याला. मी ते आपल्या ह्यांच्याशी बोलत होते. तू ओळखतेस त्यांना? सगळं गाव ओळखतं त्या लुच्च्या कोळसेवाल्या बाप लेकांना. अगं पण त्याला कोळसेवाला काय म्हणतेस? बघा बाई, कोळसेवाल्याला कोळसेवाला म्हणू नको तर काय कलेक्टर म्हणू? कोळशात पाणी ओतून पैसा करणारे खोटारडे मेले. म्हाताऱ्याला पिटाळला तेव्हा पोराला धाडला असेल बिलाचे पैसे मागायला. पैसे बिसे दिले नाहीत ना त्याला? नाही पैसे एक छदान द्यायचा नाही सांगून ठेवते. थोडे थोडके नाही, 4 मण ओले कच्चे कोळसे पाठवले मेल्यानी. मी जरा बोलू का? तुम्ही काय बोलणार आहात? तुम्ही कितीही रदबदली केलीत ना तरी बिलकुल ऐकायची नाही. अहो प्रोफेसर साहेब. हो या. प्रोफेसर साहेब आहात आपण? आहे. छान. वहिनी साहेबी आहेत. उत्तम. तुम्ही? मी निळकंठ आत्माराम उर्फ निळू भाऊ गोरे, प्रोप्रायटर बाजीराव कोल डेपो, पुणे शहर. असं म्हणजे तुम्हीच ते कोळशात पाणी ओतणारे? रामकृष्ण हरी. अहो पाणी ओतणारा मी कोण? करता करविता तो आहे. म्हणजे असे बघा, पाऊस पडतो,
जमीन भिजते, बरोबर. मग त्यावर ठेवलेले कोळसे हे भिजणारच. वा वा, परफेक्टली लॉजिकल आहे अगदी. ते का माणसासारखे टावेलाने पुसता येतात? बघ, टॉवेलानं पुसता येत नाहीत. असतो. हा झाला धंद्याचा भाग. आज मी आलोय तो बाप म्हणून. बाप म्हणून? मी बाजीरावाचा बाप. असं असं म्हणजे तुमच्या चिरंजीवांचं नाव बाजा आहे तर? बाजीराव. तेच तेच. बरं का ग, हेच त्या बाजीरावांचे बाप, आय मीन वडील. बसा ना. प्रोफेसर साहेब, या बाजीरावाचा बाप म्हणून मी तुम्हाला पूछतो की हे सगळे हे चाललंय तरी काय? कुठं काय चाललंय? आमचं काही चाललेलं नाही. काय ग? आपण सगळ्या गावाला शहाणे करून सोडतो. हो, आता मी तरी दुसरं काय करणार? ते अगदी रास्त आहे. लोकांच्या मुलांना वळण लावता, शिस्त लावता, एका प्रकारे तेही अगदी योग्य. बर, मग म्हणणं काय तुमचं? पण तुमच्या स्वतःच्या मुलीला वळण नाही, शिस्त नाही, हे बरे नाही. हे सगळे अगदी स्वच्छ शब्दात सांगायचे म्हणजे गैर आहे. तुम्हाला कोणी उठाठेव सांगितले आमच्या मुलीच्या वळणाची आणि शिस्तीची? आमची मुलगी हवी तशी नाचेल. तुमची मुलगी हवी तशी नाचू द्या, त्याला हरकत घेणारे आम्ही कोण? मग काय, तिच्या पायाखाली आमचे घोंगडे अडकले आहे ना. घोंगडे अडकलाय म्हणजे काय झालंय बुवा? म्हणजे असे बघा, या आमच्या पोराला, बर म्हणजे आमच्या बाजाला हिशेब लिहायला बसवले तर चोपडीच्या आत कागद दडवून वाईट साईड पत्रे खरडतो. मग त्याला आम्ही काय करणार? हो, तुम्ही तरी काय करणार आणि आम्ही तरी काय करणार? खरडतोय तो खरडू द्या. पण तसे नव्हे, मग गल्ल्यावर बसवले तो माझ्या नकळत पैसे उचलतो आणि कुठे वेण्या, रिबिनिया, आकड्या, रामकृष्ण हरी, हे सगळे अगदी स्वच्छ शब्दात सांगायचे म्हणजे तुमच्या मुलीच्या पायी घडले आहे. खोट आहे. अगं खरंय, मगाशीच तो वेण्या आणि रिबिनी घेऊन आला होता इथं. घ्या, पटली खात्री? अरे मेल्या, त्यासाठी आला तो हो इथे? बबडे, अगं बबडे. अगं बबडी बाहेर गेलीये. माझ्या बरोबर चल म्हटलं तर आली नाही आणि मी गेल्याबरोबर तुम्ही तिला बाहेर पाठवलं. जरा थांबा. जरा थांब ग. आता ही एक चीज बघा. ते चीज दाखवतायत आणि तू भांडतेस कसली? कोळशाच्या ढिगात चुरगळून टाकलेला सापडलाय. हा कागद मला. असं पत्र दिसतंय. हो, मी वाचू का? नको, मी वाचतो. बर, तुम्ही वाचा. बसा. बैस ग. ऐका. ऐक. आमचे चिरंजीव लिहितात बरं का? बर. माझ्या लाड प्राण. प्रोफेसर साहेब, वर बरेच काही फालतू मायने वगैरे दिसत. बरं बरं, असू दे. तुझ्याशिवाय मला क्षणभरही करमत नाही. अहो रात्र सारखी डोळ्यापुढे तुझी मूर्ती दिसते. वाटते की पंप लावून उडत उडत छे 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 छे, काय गिचमीड अक्षर आहे हो. कित्ता गिरो म्हणून शंख करत होतो. ते कधी ऐकले नाही या आमच्या कार्ट्यानं. हो ना, आता वाचायला कोण त्रास? हो, मी वाचू का? नको, मी वाचतो. बर, वाच. हा. वाटते की पंप लावून उडत उडत. पंप लावून उडत उडत नसेल हो, पंख लावून उडत उडत. पंख लावून उडत उडत. बर. वाटते की पंख लावून उडत